श्रोते हो नमस्कार. आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्त विभाग सादर करत आहे साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम वार्ताचित्र. वार्ताचित्रच्या आजच्या आवृत्तीत आपण ऐकणार आहात ज्येष्ठ उद्योजक डॉक्टर अभय फिरोदिया यांना पुण्यभूषण पुरस्कार प्रदान, अटके पार झेंडा उपक्रम पुण्यात जल्लोषात साजरा, कोहिनूर कट्टा मसाप आयोजित मानचित्र सांस्कृतिक पुण्याचे या कार्यक्रमाला रसिकांची दाद आणि बालसाहित्यिक तसंच दिवाळी अंकांचा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात. पुण्यभूषण फाउंडेशनतर्फे दिला जाणारा पुण्यभूषण पुरस्कार ज्येष्ठ उद्योजक डॉक्टर अभय फिरोदिया यांना नुकताच प्रदान करण्यात आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते फिरोदिया यांना गौरवण्यात आलं. सोन्याच्या फाळानं पुण्याची भूमी नांगरत असलेली बालशिवाजी महाराजांची प्रतिकृती, पुण्यनगरीच्या ग्रामदैवतांची प्रतिमा आणि 2 लाख रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. देशसेवा बजावताना जायबंदी झालेल्या सैनिकांचा गौरव देखील या प्रसंगी करण्यात आला. यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, आर्थिक प्रगती आवश्यकच आहे. पैसा कमवणं गुन्हा नाही आहे, पण तो कमवत असताना त्या व्यक्तीमध्ये त्या व्यक्तीचा चालचलन व्यवहार आणि चरित्र कसं आहे जास्त महत्त्वाचं. फिरोदियांच्या बाबतीमध्ये सामाजिक जाणीव, सामाजिक संवेदनशीलता, एक उद्योगपती म्हणून, उद्यमी म्हणून सतत त्यांच्या ठाई राहिली की मूल्याधिष्ठित जीवन पद्धती आणि मूल्याधिष्ठित परिवार पद्धती ही भारतीय संस्कृती, इतिहास आणि विरासत बरोबर आपली सगळ्यात मोठी ताकद आहे, शक्ती आहे. व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन हा शब्द बराच प्रचलित आहे, पण बिझनेस विथ इथिक्स याची चर्चा खूप होते, पण त्याचं अनुकरण मात्र तेवढ्या प्रमाणात होत नाही. खऱ्या अर्थाने अभयजींच्या बाबतीत हे म्हणता येईल की त्यांचा बिझनेसमध्ये इथिक्स घेऊन त्यांनी काम केलं, त्यामुळे त्यातलं वेगळेपण जास्त महत्त्वाचं आहे. हा सन्मान केवळ फिरोदिया कुटुंबाचा किंवा फोर्स उद्योग समूहाचा नाही, तर हा सन्मान मूल्यांचा आणि विचारधारेचा आहे, असे गौरवोद्गार केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी काढले. सत्काराला उत्तर देताना डॉक्टर फिरोदिया म्हणाले, डॉक्टर सतीश देसाई आणि त्यांच्या सहकार्यांनी आणि त्यांच्या ॲडवायझरी काउन्सिलने मला पुण्यभूषण पुरस्कार दिल्यामुळे मला असं वाटतं की मी पुणेकर असल्याची पावती मला आज मिळाली आहे. मला आनंद आहे की ह्या माझ्या कारकिर्दीमध्ये माझ्याबरोबर अनेक लोकांनी उत्तम काम केलं. प्रत्येकाला गुरु लागतो. मिस्टर गुरुदत्त माझे गुरु होते. जे काही आहे आपली मूल्य आणि आपली कामगिरी आपण आतापर्यंत अचीव केलेलं त्याच्याबद्दल अभिमान असायला पाहिजे. आपण सतत पुढे चालायला पाहिजे. चरैवेती म्हणजे चालत राहा तुम्ही ज्याच्यावर विश्वास ठेवता ते. आपल्या संस्कृतीमध्ये सहकार्य, समृद्धी निर्माण, संवेदना म्हणजेच कोलॅबोरेशन, क्रिएशन अँड कंपॅशन हे महत्त्वाचे आहेत. ही प्रत्येक बाब नुसते शिक्षण किंवा ज्ञान किंवा फक्त उद्योग करून होत नाही, त्याला एक मूल्याधिष्ठित एक विचार लागतो. अटके पार झेंडा उपक्रम पुण्यात जल्लोषात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला श्रीमंत छत्रपती वृषालीराजे भोसले आणि सरदार घराण्यांचे वारसदार प्रतिनिधी यांची विशेष उपस्थिती होती. भारत इतिहास संशोधक मंडळाच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमात हिंदवी स्वराज्य ते मराठा साम्राज्य हा विशेष लघुपट देखील प्रसारित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत होते. या उपक्रमाबाबत अधिक माहिती देताना डॉक्टर सचिन पुणेकर म्हणाले, आपल्याला कल्पना की छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या सहकारी मावळ्यांनी 17व्या शतकात रायरेश्वर येथे शपथ घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केले. त्यानंतर राजगड, रायगड, जिंजी, सातारा आणि पुणे या हिंदवी स्वराज्याच्या राजधानी म्हणून ओळखल्या गेल्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या उत्तराधिकाऱ्यांनी स्वराज्याचा पुढे अटक ते कटक आणि तंजावर ते पेशावर असा मराठा साम्राज्यात विस्तार केला. मावळातील रायरेश्वर, राजगड ते खैबर खिंडीतील जमरूद किल्ल्यापर्यंतचा मराठ्यांचा हा पराक्रमाचा इतिहास सर्वांनाच प्रेरणादायी आहे. 28 एप्रिल 1758 रोजी मराठ्यांनी सिंधू नदीच्या तटावरील अटक किल्ला जिंकला. तसेच पुढे 8 मे 1758 रोजी पेशावर जिंकून घेतले. जनमानसात अटके पार झेंडा रोवू नये म्हणून प्रसिद्ध असलेली ही घटना मराठा साम्राज्याच्या वैभवाचा सर्वोच्च बिंदू मानली जाते. म्हणून या ऐतिहासिक दिवसाचे स्मरण करण्यासाठी तसेच मराठा साम्राज्याच्या उभारणीत मोलाचे योगदान देणाऱ्या शूर योद्ध्यांच्या अतुलनीय पराक्रमाला वंदन करण्यासाठी हा असाधारण अटक विजय दिवस अर्थात मराठा साम्राज्य दिवस म्हणून ओळखला जावा, यासाठी या उपक्रमाचं आयोजन बायोस्फिअर संस्था, पुणे दख्खन इतिहास संशोधन संस्था तसंच पुणे महानगरपालिका
आणि विविध सेवाभावी संस्था आणि व्यापक स्वरूपात शिवशंभू प्रेमींच्या सहभागातून आणि हिंदवी स्वराज्य ते मराठा साम्राज्य उभारणीमध्ये योगदान देणाऱ्या शिवराज्यांच्या वारसदार प्रतिनिधी यांच्या विशेष उपस्थितीत 28 एप्रिल तसेच 8 मे 2026 रोजी हा उपक्रम साजरा करण्यात आला. अटके पार झेंडा या उपक्रमामध्ये विविध कार्यक्रम साजरे करण्यात आले. त्याच्यामध्ये मराठा स्वराज्य ते साम्राज्य या मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाची शौर्यगाथा सांगणारी सांगीतिक मानवंदना, संगीतकार पंडित उदय रामदास व शिवशाहिरी संबळवादक श्री हरिदास शिंदे आणि सहकारी यांच्या माध्यमातून देण्यात आली. शिवाय या ठिकाणी अटके पार झेंडा 28 एप्रिल 1758 या संकल्पनेवर आधारित डाक विभागाकडून प्रकाशित करण्यात आलेले विशेष आवरण याचं देखील प्रकाशन यावेळी झालं. त्यामुळे खऱ्या अर्थानं अटक विजय दिवस किंवा मराठा साम्राज्य दिवस हा शासकीय पातळीवर खऱ्या अर्थानं अधोरेखित झाला असे म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाहीये. शिवाय आपण अटके पार झेंडा या दिवसाचं आपण बोधचिन्ह हे देखील त्या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थित प्रकाशित केलं. शस्त्रसंग्राहक श्री संतोजी चंदने संग्रहित शिवशस्त्रगाथा प्रदर्शनाचं देखील प्रदर्शनी ही दोन्ही दिवस शनिवारवाडा तसंच भारत इतिहास संशोधक मंडळ या ठिकाणी मांडली होती. एकंदरीत विविध भरगच्च कार्यक्रम या ठिकाणी आपण साजरे केले. सर्वात महत्वाचं म्हणजे मराठ्यांचा हा जो दैदिप्यमान पराक्रम आहे, इट इज अ हाय टाइड ऑफ मराठा एम्पायर किंवा ज्याला झेनिथ ऑफ मराठा एम्पायर असं म्हटलं जातं. आणि हा दिवस अधोरेखित होणं म्हणजे खऱ्या अर्थानं त्या एकंदरीत रणसंग्रामात किंवा स्वराज्य ते साम्राज्य निर्मितीमध्ये योगदान देणाऱ्या वीर मावळ्यांना, सरदारांना किंवा नेतृत्वाला यथोच्च अभिवादन या माध्यमातून निश्चित झालं. कोहिनूर कट्टा आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सहकार्यानं मानचित्र सांस्कृतिक पुण्याचे या कार्यक्रमाचं नुकतंच पुण्यात आयोजन करण्यात आलं होतं. महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. तर अध्यक्षस्थानी मूर्तिशास्त्राचे गाडे अभ्यासक गो ब देगलूरकर होते. मानचित्र सांस्कृतिक पुण्याचे उपक्रमाच्या बोधचिन्हाचं अनावरण करण्यात आलं. कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण, प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित संजीव अभ्यंकर, अभिनेते प्रवीण तरले आणि वीरेंद्र चित्राव मंचावर उपस्थित होते. या संपूर्ण उपक्रमाविषयी अधिक माहिती ऐकूया डॉक्टर स्वाती महाळंक यांच्याकडून. पुणे ही भारताची सांस्कृतिक राजधानी व्हावी या उद्देशानं कोहिनूर कट्टा प्रस्तुत आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या विशेष सहयोगानं मानचित्र सांस्कृतिक पुण्याचं ही निमंत्रितांची 2 दिवसीय परिषद नुकतीच पुण्यात पार पडली. पुढील अनेक वर्षांचं सांस्कृतिक वेधपत्र अर्थात व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याच्या दृष्टीनं याचं विशेष महत्त्व आहे. मूर्तिशास्त्राचे गाढे अभ्यासक डॉक्टर गोबम देगलूरकर, उद्योजक कृष्णकुमार गोयल, ज्येष्ठ गायक पंडित संजीव अभ्यंकर, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, दिग्दर्शक अभिनेते प्रवीण तरडे यावेळी उपस्थित होते. कला, मग ते नृत्य असो, गायन असो, शिल्पकला असो किंवा अध्यात्म असो, यामध्ये काहीतरी नवीन करावंसं वाटेल अशी परिस्थिती निर्माण करणं ही खरं तर संस्कृती आहे. भौतिक सुखसुविधांच्या मागे धावत असताना आपण ही गोष्ट विसरत तर नाही ना, याचा गांभीर्याने विचार करायला हवा असं प्रतिपादन मूर्तिशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर गोबम देगलूरकर यांनी केलं. नाट्यशास्त्राबाबत आपलं वेधपत्र मांडताना ज्येष्ठ रंगकर्मी किरण यज्ञोपवीत यांनी सद्यस्थितीचा नेमका आढावा घेतला. सध्याच्या काळात नव्यानं नाटकात पदार्पण करणाऱ्या मुलांनाही होतकरू म्हणून घ्यायचं नसतं, कारण त्यांचं एकंदर राहणीमान, जीवनशैली याच्याशी ते मिळतं जुळतं नसतं. त्यामुळे कमी काळात जास्त काहीतरी ठोसपणे मिळवून देणारं त्यांना हवं असतं आणि नाटकाकडेही ही माणसं, तरुण मुलं याच दृष्टिकोनातून पाहतात असं ते म्हणाले. पुणे सर्व दिशांनी वाढतं आहे असं आपण म्हणतो. हॉलिवूडमध्ये सर्व जगभरातून माणसं येतात. याचं कारण तंत्रज्ञानामधलं जे हवं ते सगळं त्यांना तिथे सहज मिळतं. पुण्यामध्ये नाट्यकर्मी, रंगकर्मी, चित्रकर्मींसाठी कायमस्वरूपी असं बहरणारं विश्व निर्माण व्हायला हवं असेल तर आपल्याला या क्षेत्रातल्या यच्चयावत सुविधा इथं निर्माण कशा होतील हे पाहावं लागेल असं प्रतिपादन निर्माते दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले यांनी केलं. बदलत्या काळात देशभरात नव्हे तर पुण्यामध्येही मराठीपेक्षा हिंदी इंग्लिशमध्ये लेखन करणारी माणसं वाढत आहेत आणि यापुढेही ती सातत्यानं वाढत जाणार आहेत. मात्र त्यासाठी त्यांनी लिहिलेलं कंपोज करणारी, त्यांची पुस्तकं प्रकाशित करणारी सक्षम यंत्रणा आजही पुण्यामध्ये उपलब्ध नाही हे दुर्दैवी आहे. त्यामुळे अशा यंत्रणा निर्माण करण्यापासून अनेक बारीक सारीक गोष्टींमध्ये आपल्याला लक्ष घालावं लागेल, याकडे ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांनी लक्ष वेधलं.
याखेरीज या परिषदेमध्ये प्रवीण तरडे, डॉक्टर सलील कुलकर्णी, डॉक्टर माधवी वैद्य, अनिल झणकर, समर नखाते, रामदास फुटाणे, डॉक्टर सदानंद बोरसे, प्रसाद भडसावळे, डॉक्टर भावार्थ देखणे, प्रसाद मिराजदार आदी मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले आणि भविष्यातल्या पुण्याचं एक रंगतदार पण प्रत्येकालाच विचार करायला लावणारं मानचित्र सगळ्यांच्या मनात तयार झालं. महाराष्ट्र साहित्य परिषद आणि पुण्यभूषण फाउंडेशन यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या दिवाळी अंक पारितोषिकांचं वितरण पुण्यात उत्साहात झालं. ज्येष्ठ लेखक नाटककार अभिराम भडकमकर या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी पद्मगंधा, वाघूर, चौफेर समाचार आणि मनशक्ती बालकुमार या दिवाळी अंकांना विविध गटातील सर्वोत्कृष्ट अंक म्हणून गौरवण्यात आलं. पुण्यभूषण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर सतीश देसाई यावेळी उपस्थित होते. भडकमकर यावेळी म्हणाले, दिवाळी अंक या गोष्टीशी आपण लहानपणापासून जोडले गेलेलो आहोत. गौरवशाली परंपरा आहे, अभिमानास्पद परंपरा आहे आणि खरोखरच आपण या परंपरेतनंच घडत गेल्याचं आपल्याला जाणवेल. वाचनाची गोडी दिवाळी अंकांनी आपल्याला लावली. दिवाळी अंक आपल्याला पुस्तकांच्या आणि साहित्याच्या जगामध्ये घेऊन आले. मला या ठिकाणी उभं असताना इतके दिवाळी अंक आतापर्यंत वाचलेले डोळ्यासमोर येत आहेत आणि लक्षात येते की त्या प्रत्येक दिवाळी अंकाने आपल्याला काय काय दिलं. गूढकथा वाचायची सवय लावली. आत्ताच एक होता कारभारला ची 50वी आवृत्ती प्रसिद्ध झाली. ती कादंबरी पहिल्यांदा दिवाळी अंकामध्ये प्रकाशित झाली होती. जयवंत दळवींचं नातीगोती या नावाने आलेलं जे नाटक होतं, त्या नाटकाची मूळ जी कादंबरी होती ऋणानुबंध, ती सुद्धा मी दिवाळी अंकात वाचली होती. मंथरे तुला लागले पिसेसारखी कथा विग कानेटकरांची आजही लक्षात येते. कितीतरी कथा, कितीतरी साहित्य, कितीतरी गोष्टी दिवाळी अंकातून आपण वाचल्याचं आठवतं. मला आठवतं की दिवाळी अंक त्यावेळेला इतक्या वेगवेगळ्या गोष्टी आपल्यासमोर आणत होते. साहित्यातल्या इतक्या वेगवेगळ्या दालनांशी आपला परिचय करून देत होते. केवळ साहित्यामध्ये कथा, कादंबऱ्या, लेख हेच नव्हे तर व्यंगचित्र सुद्धा किती अप्रतिम होती. आपलं वैचारिक भरण पोषण या अंकांनी नकळत कसं केलं हे आपल्याला कळलं सुद्धा नाही आणि आपल्याला असं लक्षात आलं की आपल्या परिपक्वतेच्या जडणघडणीमध्ये दिवाळी अंकांचा फार मोठा वाटा आहे. इतके वेगवेगळ्या प्रकारचे विषय त्यावेळेला हाताळले जात होते. वेगवेगळ्या प्रकारचे साहित्यिक त्यावेळेला दिवाळी अंकातून आपल्यापर्यंत येत होते. वेगवेगळ्या प्रकारच्या कादंबऱ्या, वेगवेगळ्या प्रकारचे लेख, वैचारिक लेख त्या ठिकाणी येत होते आणि असं लक्षात येत होतं की दिवाळी अंक त्या काळामध्ये लोक विकत घ्यायचे. बजेटमध्ये एक रक्कम असायची की दिवाळीच्या वेळेला पणत्या घ्यायच्या आहेत, कपडे घ्यायचे आहेत, फराळ घ्यायचा आणि एक दिवाळी अंक सुद्धा घ्यायचा. लायब्ररीमध्ये, ग्रंथालयांच्या मध्ये दिवाळी अंकांच्यासाठी ज्या पद्धतीने स्पर्धा लागत आणि मग आमचा अंक राखून ठेवा अशा पद्धतीच्या गोष्टी होत. त्यामुळे दिवाळी अंकांनी आपलं संपूर्ण विचार विश्व हे भारून टाकलं होतं. जरी तो वर्षातून एकदा येणारा उपक्रम असला तरी तो वर्षभर पुरायचा. त्यामुळे दिवाळी अंकांनी आपल्या संपूर्ण मराठी समाजाचं वैचारिक उन्नयन केलं असं मला नेहमीच वाटत राहतं. अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था पुणे यांच्यातर्फे बालसाहित्यातील राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार प्रदान सोहळा पुण्यातील पत्रकार भवनात पार पडला. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर पंडित विद्यासागर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. क्षिप्रा शहाणे, प्रिया फुलंब्रीकर, डॉक्टर प्रतिमा जगताप, डॉक्टर वर्षा तोडमल, संध्या देवरुखकर, पुंडलिक वझे, संजय काकडे, बाबूराव शिरसाट, डॉक्टर प्रसन्न दाभोळकर आणि बबन शिंदे यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. बालसाहित्यकारांनी केवळ पुरस्कारावर समाधान न मानता मुलांना भविष्यात काय पाहायचं आहे त्यावर लिखाण करणं गरजेचं आहे असं मत ज्येष्ठ बालसाहित्यकार राजीव तांबे यांनी व्यक्त केलं. तर श्रोते हो, हे होतं आजचं वार्ताचित्र. संपादन माधवी कुलकर्णी, संकलन डॉक्टर स्वाती महाळंक, तंत्रसहाय्य आणि निवेदन सविता म्हसकर. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. पुन्हा आपली भेट पुढच्या आठवड्यात. नमस्कार.